यश नाही मिळालं ना की अपयश आता आपल्या नशिबाला सुरू झालंय असं बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येतो. आपल्या आयुष्यात यश मिळणार आहे हे आपण ठरवू शकतो का? आपण फक्त प्रयत्न करू शकतो. अपयश आल्यानंतर आणि सातत्य जर अपयशाचं सतत आलं असेल तर आपण काहीतरी मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोच. जो काहीतरी करतोय आयुष्यामध्ये त्याला जर अचानक धक्क्यावर धक्के बसत गेले आणि सोबतची लोक जर विश्वास ठेवायला तयार नाहीत, मदत तर सोडा, फक्त सोबत खंबीर राहायला जर ते मदत करत नसतील, तुम्ही आयुष्यभर कितीही लोकांची मदत करा, लोक त्यांच्या सोयीनच तुम्हाला मदत करणार अशी जर वृत्ती असेल तर ही स्वार्थी वृत्तीमध्ये गणली जाते. याच प्रमुख मुद्द्यावर मला पुढे चर्चा करायची. म्हणजे बघा ना, काही गोष्टी गांभीर्यानं केल्या जातात आणि काही गोष्टी गांभीर्यानं घेतल्या पण जातात. तुम्ही एक तरुण आहात, स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, एखादा छोटा मोठा उद्योग सुरू करायचा आहे, स्वतःच्या पायावर काहीतरी उभं राहायचंय किंवा तुम्हाला तुमचं स्वतःच्या हिमतीवर घर बांधायचंय किंवा नवीन एखादा फ्लॅट घ्यायचा आहे, एखादं दुकान घ्यायचंय, काही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हिमतीनं करायचंय. पण तुम्ही दुसऱ्यावर जर विसंबून असाल तर तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही विसंबला की संपला. आम्हाला नेहमी दुसऱ्यांनी मदत केल्यानंतरच आमच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे असं ज्या वेळेस वाटतं ना त्यावेळेस ती वेळेवर होत नाही, लक्षात ठेवा. तुमचा जय जयकार करणारे पाठीमाग बरं का, सोबत तर तुमचं स्वभाव किंवा तुमचं आचरण बघून तुमच्या सोबत राहतील किंवा बळबळ तुमच्या जयमध्ये ते जय घोष करतील सुद्धा, पण पाठीमाग ते तुमच्या वाईट बोलतील, निंदा नालिश ते करतील. पण ज्यावेळेस ते पाठीमाग तुमच्या चांगलं बोलतील ना, सोबत हजारो लोक तुमच्या मदत करतील. मुद्दा तिथंच आहे. यशाची जर पायरी गाठायची असेल, अपयश हे कुणाच्याच नशिबाला सांगू शकत नाही. माझा एक मित्र आहे, मुंबईत असतो, एक चांगला अभिनेता आहे. अर्थात तो ज्या पद्धतीनं काम करतोय ना, जिथं राहतोय तिथली त्याची अवस्था आणि तो जिथं काम करतोय ती अवस्था प्रचंड दोन्ही वेगळे वेगळे. पण तो संघर्षातून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोय आणि संघर्ष आपल्या नशिबाला आहेच. पण तुम्ही त्याच्यावर रडत बसणार का? अहो, तुम्ही महाराष्ट्रातली महाराष्ट्रात किंवा एखादा जिल्हा बदलून फक्त दुसरीकडे जाताय तरी तुम्हाला त्रास होतो असं जाणवतं. इतर राज्यातून, सीमेच्या पलीकडून, परराज्यातून वाटेल तिथं राहतात, मिळेल ते खातात, पण महिन्याला बंडल ताकदीचाच अकाउंटमध्ये टाकून गावाला पैसा पाठवतात. त्यांच्या संघर्षाला एकदा नजरेने पहा. ते अपमान सहन करतात, ते दादागिरी सहन करतात, ते प्रचंड कष्ट करतात. ते एवढंच पाहिजे म्हणून अडून बसत नाही. ते जे पडेल ते काम करतात, पण यश मिळवतात. आपलं तुमची माझी अशी अवस्था आहे का? थोडी जरी फेस रिडिंग केली ना, काही गोष्टी समजतात. आणि मी जे सुरुवातीला बोललो, मग अपयशाचे दोष आपण स्वतःला आणि आपल्या जवळच्या लोकांना देतो. तो असं म्हणला म्हणून तसं, असं नाही ना. जर काहीतरी करायचं असेल तर आपल्या सोबतच्या लोकांना कधीच दुखवायचं नाही, एवढंच माझं अगोदर म्हणणं आहे. मी आता एक अनुभव घेतला, त्याच्या आयुष्यातली ट्रॅजेडी फक्त मी भारी आहे यापणात आणि दुसऱ्याला निग्लेक्ट करण्यात आणि मला काहीतरी एकदम लईच मी मोठंच करणार, छोटं मोठं करणार नाही ह्या आविर्भावात किंवा दिलेला शब्द न पाळण्यात जो माणूस खपतो ना, तो नाही मोठा होत. पण प्रत्येकासोबत चांगलं राहून जर तो काहीतरी भविष्यात करणार असेल, 100% यश सुद्धा त्याच्यासमोर नतमस्तक होत. ते म्हणतात ना, लक्ष्मी पाणी भरते. खरी गोष्ट आहे. कष्टाचं तुमच्या चीज कधी होईल?
नाही तर लोक विश्वास ठेवत नाहीत जवळचे. साधे सतत मिस कॉल आले तरी लोकांना संशय येतो, मेसेज आले तरी गडबड वाटते. तुमच्या घरातले किंवा बायकोच तुमच्या मोबाईलवर तुमचं सारखं लक्ष असेल, सारखे मेसेज असतील, मोबाईल वाजत असेल तर संशय वाढतो. खरंय की नाही? तुम्ही मग घरातल्यांना विश्वास देऊ शकत नाही, संशय निर्माण करता, मग दुसऱ्याला नाव ठेवून काय उपयोग आहे? आपल्या समाधानाचं सुद्धा असं आहे. म्हणजे समाजामध्ये समाधानातून तुम्हाला जे काही मिळतं ना, ते समोरच्याच्या डोळ्यात पण खुपतं, हे पण लक्षात ठेवा. आज हे सांगणं गरजेचं आहे, कारण लोक भरकटतायत. इतक्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगळे विचार, वेगळ्या गोष्टी अशा ठासून भरल्यात, कॅसेट इतक्या सगळ्याच्या रिमिक्स झाल्यात. तुम्ही काय सांगायला गेलो, आता मी इतके वेळ झालं सांगतोय, आतापर्यंत कुणी ऐकणार आहे का? 5 जण पण भेटणार नाही. जर कुणी पाहिली असेल शेवटपर्यंत व्हिडिओ, तर मला फक्त कमेंट करा, होय मी पाहिले. माणसंच नाही, त्यांच्याकडे वेळच नाही. फालतू बघायला लोकांकडे भरपूर वेळ आहे, चांगलं बघायला किंवा ऐकायला लोकांचं प्रबोधन खरं वेळ नाहीये. आणि सगळे पेड झालेत. वाव, महेशातला भाग नाही. पण हे किती दिवस आता हे अशाच गोष्टी आम्ही विसंबून राहून करणार आहोत? स्वतःच्या पायावर स्वतःचा स्टार्टअप हा आपल्या हिमतीवर पुढे गेला पाहिजे. आपोआप सगळे मग तुम्हाला नतमस्तक आणि नाव रुपयाला तुम्ही येणार. फक्त गैरसमज सोडला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे आणि दिला पण पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं सातत्य प्रचंड पाहिजे. कुठलंही काम असू द्या, हो मी करणारच, दॅट्स ऑल. नाही केलं तर मग गडबड होते. आज समाजाला करणाऱ्यांची गरज आहे, चांगल्या चेहऱ्यांची गरज आहे, प्रामाणिक लोकांची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ती गरज सुद्धा का आहे? फसवे किंवा वाईट वृत्तीचे असं म्हणू आपण, अजून इतर शब्द नको वापरायला, अशा लोकांची संख्या जास्त आहे. मग चांगल्या लोकांची राज्याला, समाजाला, आपल्या आसपासच्या लोकांना, तुम्हाला आम्हाला पण अशाच लोकांची गरज आहे. मला सांगा बरं, तुमच्यासोबत 2-4 फसवे वाईट वृत्तीचे लोक असतील, काय तुमची भावना होईल? तुम्ही चांगलं भविष्यात करू शकाल? अजिबात नाही, नथिंग. तुम्ही साधं जवळून गेले तर लोक म्हणतील, अरे सगळी चोरांची गँगच झाली आता. ही फॅक्ट आहे. म्हणून सकारात्मकता फार महत्वाची आहे, आणि ती विचारातून, कृतीतून आणि आपल्या करणी आणि कथनीतून असली पाहिजे. खचून न जाता, काहीतरी चुकीचं टोकाचं पाऊल न उचलता, पॉझिटिव्ह अप्रोचनी चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून दररोज पडणारं चांगलं पाऊल हे प्रगतीच्या दिशेने असावं, एवढीच माफक अपेक्षा आहे. बाकी संपर्कात राहू. चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.